मांजरी, घोरपडी, लुल्लानगर येथील उड्डाणपूल शिवसेनेच्या प्रयत्नांमुळे मंजूर झाले असून या कामाचे श्रेय घेण्याचा पोरकटपणा भाजपचे आमदार करत आहेत, अशी टीका सेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी हंडेवाडी येथे बोलताना केली. नगरसेवक नाना भानगिरे, नगरसेविका प्राची अल्लाट यांच्या विकास कामांचा शुभारंभ आढळराव यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना शहर प्रमुख महादेव बाबर, उपशहर संघटक विजय देशमुख, समीर तुपे, नगरसेविका संगीता ठोसर, शहर संघटक अमोल हरपळे, बाळासाहेब भानगिरे, विभागप्रमुख जयसिंग भानगिरे, अभिमन्यू भानगिरे, आशिष अल्लाट, विभागप्रमुख पोपट आंबेकर, प्रभाग अध्यक्ष शिवाभाऊ शेवाळे, वैष्णवी घुले, विकास भुजबळ, विशाल वाल्हेकर, नाना तळवडे, अनिल जाधव, योगेश सातव, प्रकाश तळवडे, अंकुश घुले, सोपन लोंढे, लहू शिंदे, सुनील पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. खासदार आढळराव पाटील पुढे म्हणाले, 3 वेळा खासदार म्हणून काम करत असताना 14,000 कोटी रुपयांची कामे सुरू केली आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या विकासाला दिशा दिली. हडपसर मतदारसंघातील रस्ते, उड्डाणपूल, पाणीपुरवठा, भुयारी मार्ग आदी प्रश्न शिवसेनेच्या प्रयत्नांतून मार्गी लागले. जी केंद्र सरकारच्या अखत्यारीतली काम आहे ती खासदार आणि केंद्र सरकारच्या दरबारी पाठपुरावा करावा लागतो. एकदा नाही, दोनदा नाही, किमान 15 ते 20 वेळा. मग तो मांजरीचा पूल असेल, घोरपडीचा पूल असेल किंवा लुल्लानगरचा पूल असेल, ह्या तिन्ही पुलाच्या संदर्भामध्ये मी आपल्याला आवर्जून सांगेल, कागदोपत्री पुरावे सहित मी आपल्याला सिद्ध करून देईल की ह्या तिन्ही पुलांसाठी एकेका पुलाला कमीत कमी माझ्या 10 बैठका केंद्र शासनाशी, मिलिटरी असेल, रेल्वे असेल यांच्याबरोबर झालेल्या आहेत. पत्रव्यवहाराचं जर म्हणाल तर 25 पत्रव्यवहार झालेले आहेत. अगदी राष्ट्रपती, मंत्री, पंतप्रधानपर्यंत, म्हणजे आज नाही तर गेल्या 10 वर्षापासून. त्याचप्रमाणे ही सगळी कामं मंजूर झाली. मंजुरी होताना मंत्री त्यांचे, मनोहर पर्रिकर त्यांचे मंत्री, त्यांच्याबरोबर त्यांच्या गाडीत बसले आणि पत्रकारांबरोबर फोटो काढले आणि घोरपडीच्या पुलाला मंजुरी आम्ही आणली, असं म्हणणं कुठंतरी चुकीचं आहे. सर, लोकांना माहिती आहे की ह्यासाठी कोण काम करतं, पण ही सवय कुठंतरी हल्ली राजकारणामध्ये 2020चं राजकारण झालं आहे. कोणी उठतो सुटतो आमदार होतो, कोणी खासदार व्हायची इच्छा दाखवतो, कुणी काय करतं, पण त्याच्या पाठीमागं कष्ट करायची कोणाची तयारी नाही. उदाहरणार्थ हा भुयारी मार्ग, हा काय आजचा विषय असं नाही. आज कोणीतरी केलं आणि भुयारी मार्ग मंजूर करून आणला आहे. त्यासाठी अनेकांचे प्रयत्न लागलेले आहेत. महादेव बाबर असेल, मी असेल, प्रबंधाना असेल, आमच्या सगळ्यांच्या अनेक बैठका झाल्या. आता कोणीतरी 5,84,00,000 चेक रेल्वेला सुपूर्द केला. हे म्हणजे काय पोरखेळ आहे. म्हणजे महानगरपालिकेच्या नगरसेवकांनी मंजूर केलेली कामं जर कोणी एखादा विधानसभेचा सदस्य जर करत असेल तर हा पोरखेळ आहे की कुठंतरी भीतीपोटी काहीतरी करतोय असं दाखवण्याचा प्रकार आहे. माझ्या दृष्टीनं चौथ्यांदा मी निवडणुकीला उभा राहतोय. माझे गेले 5 वर्ष, 2014ला निवडणूक जिंकल्याच्या दुसऱ्या दिवसापासून माझ्या 4थ्या इलेक्शनचं प्रचाराचं काम तेव्हापासून चालू झालं. आज नाही, गेले 5 वर्ष सातत्यानं. गेले 5 वर्ष आठवड्यातले 5 दिवस कंपल्सरी मी मतदारसंघामध्ये लोकांसाठी उपलब्ध आहे, लोकांच्या दारी जातो आहे, विकास कामं करतो आहे. 4 वर्षामध्ये 14,000 कोटीची कामं केलेली आहेत. महाराष्ट्रातले BJPचे असतील किंवा राष्ट्रवादीचे असतील, सगळ्या खासदारांपेक्षा माझी कामगिरी तपासून पहा, लोकसभेतली कामगिरी पहा किंवा इथं जिल्ह्यातली कामगिरी पहा, राज्यातली कामगिरी पहा, सगळ्यातली विकास कामं आणि हे सगळं करण्याचं काम मी गेल्या 4.5-5 वर्षात केलेलं आहे. चमकोगिरी करणाऱ्यांनी भ्रष्टाचार सोडून काय केले याचे उत्तर द्यावे. विकास कामांच्या जोरावर यावेळी विजयाचा चौकार मारला असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक नाना भानगिरे यांनी बोलताना यावेळी सांगितले. कोट्यावधी रुपयांची विकास कामे सेनेने सुरू केली आहेत. हंडेवाडी रस्त्याचे रुंदीकरण, फुटबॉल ग्राउंड, रुग्णालय, जिम, जलतरण, तलाव, विविध भागांच्या पाण्याच्या टाक्या, भुयारी मार्ग आदी विकासांमुळे प्रभाग क्रमांक 26चा कायापालट होणार आहे. त्या श्रेयामुळे ज्यांच्यामुळे आम्ही या ठिकाणी नगरसेवक होऊ शकलो, त्यांच्या सर्व 20 कोटी विकास कामांचा श्रेय संपूर्ण या जनतेला जातो. खऱ्या अर्थाने गेल्या अनेक वर्षापासून हांडेवाडी रोड रस्त्याला जे ट्रॅफिकचा आणि वाहतुकीच्या समोर आपल्या सर्व नागरिकांना जावं लागत होतं. म्हणून त्यावेळेस पुणे महानगरपालिकेमध्ये आयुक्तांसमोर आदरणीय खासदार आढळराव पाटील यांची बैठक झाली
त्यामध्ये प्रामुख्याने दादांनी प्रश्न उपस्थित केला की हांडेवाडी रस्त्याची प्रथम रस्ता रुंदीकरण झालं पाहिजे, म्हणून त्या ठिकाणी दादांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मी असेल काशीताईंनी असेल एक 2 कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी रस्ता रुंदीकरणासाठी खऱ्या अर्थाने हांडेवाडी रोडला टाकलेला आहे. त्या रस्ता रुंदीकरण असताना त्याचबरोबर त्या ठिकाणी नागरिकांना चालता यावं म्हणून त्याच ठिकाणी फुटपाथचे नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे. खऱ्या अर्थाने आमच्या करोडवस्तीच्या नागरिकांची अनेक वर्षापासूनची मागणी होती की जे 3.5 किलोमीटरचा रस्ता त्या ठिकाणी वाहतुकीसमोर जावं लागतो, ते 3.5 किलोमीटरचा रस्ता जर ऐतिहासिककालीन पालखी रस्ता जर झाला तर जवळजवळ आपलं जे वाहतूक असं ट्रॅफिकचं जे अडथळा होतोय ते 3.5 किलोमीटरचं अंतर वाचून सेलन पार्क ते डायरेक्ट A1 पार्क हा 3.5 किलोमीटरचा रस्त्याचं काम शुभारंभ आज या ठिकाणी केलेला आहे. त्या ठिकाणी इतिहासकालीन पालखी रस्त्याला जवळजवळ 3 कोटी रुपयाचा निधी असेल. त्याचबरोबर सेलुना पार्क ते ग्रीन सिटी या रस्त्याला 1 कोटीचं काम असेल. अनेक विकास कामं करीत असताना गेल्या वर्षी या ठिकाणी हिंदुहृदय सम्राट फुटबॉल ग्राउंड यासाठी सुद्धा 1 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध केलेला आहे. ज्यांच्यामुळे शिक्षण घेण्याचा अधिकार आम्हाला मिळाला असे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना कोटी कोटी प्रणाम. आज ज्यांच्या हस्ते 20 कोटीहून अधिक विकास निधी खर्च करून यावेळेस विकास कामाचे शुभारंभ या ठिकाणी होत आहेत असे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार व आमचे मार्गदर्शक माननीय शिवाजी दादाराव पाटील या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले माननीय माजी आमदार व पुणे शहर प्रमुख माननीय महादेवांना बाबर या प्रभागात मनपात सत्तेत नसताना सेनेने विरोधकांपेक्षा जास्त विकास कामे करून दाखवली आहेत. त्यामुळे सर्व जनतेने शिवसेनेच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी हंडेवाडी रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. भाजपचे कार्यकर्ते संदीप राऊत यांनी यावेळी शिवसेनेत प्रवेश केला. आभार जयसिंग भानगिरे यांनी व्यक्त केले.